नाशिक जिल्ह्यामधलं रुई गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। या गारपिटीनंतर या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या चिता रचल्या। सामुदायिक आत्महत्येचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। 100% कर्जमुक्ती होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक जिल्ह्यातील गारपिटीमुळे शेतकऱ्याचं कोट्यावधींचं नुकसान झालंय आणि सर्वाधिक फटका बसलाय तो रुई आणि धारणगाव या गावाला। रुई आणि धारणगाव गावातील हे शेतकरी आपण बघू शकतोय की स्वतःचीच तिरडी रचून या ठिकाणी आत्महत्येसाठी बसलेले आहेत। स्वतःच या ठिकाणी सगळ्यांनी स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी सर्वांनी लाकडं या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि पूर्ण गाव जे आहे ते या ठिकाणी बंद करत या ठिकाणी निषेध हा सरकारचा या ठिकाणी केला जातोय। आपली स्वतःची तिरडी म्हणजे आत्महत्येचा सामूहिक आत्मदहनाचा हा प्रयत्न या ठिकाणी प्रतिकात्मक या ठिकाणी केला जातोय। बघू शकतोय आपण की 3 ते 4 तिरड्या या ठिकाणी केलेल्या आहेत। सरकार कोणताही रस्ता या ठिकाणी लक्ष देत नसल्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे। मागे महिलाही या ठिकाणी आलेल्या आहेत। खरे जी काही अवस्था या ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली आहे ती मरणासन्न अशी अवस्था झालेली आहे। आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशीच परिस्थिती या ठिकाणी झाली आहे। आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये आणि म्हणूनच सरकारनं लवकरात लवकर तातडीनं या ठिकाणी मदत जाहीर करणं गरजेचं आहे। आज मुख्यमंत्री लवकर यावर काहीतरी निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।